हॅलो एक नंबर सगळं वाचलं होतं तेवढं सगळं वाचलं. लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे कारण उद्या काम धंदा जायवा शनिवार असते वेगळी गोष्ट. पहिला नमस्कार करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू राजाचा तवसर लावित राहा, मी आपला बोलत राहतो. विषय काय हा काय नाही विषय काय काय नाही. मंडळी सोन्याचे दिवस काय म्हणतात लोककलेला. सोन्याचे दिवस काय म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची वारी. त्याचं कारण गुरुवारी वारी झाली, संध्याकाळी साहित्य सांगत शुक्रवारी झाली. काल संध्याकाळी इथंच झाली, काल सकाळी पण इथंच हाऊसफुल. आजचा पण हाऊसफुल, तुमचं पण हाऊसफुल आहे. आज 2 जिल्ह्यापुरता शक्तितुरा. आज खाली जर बॅनर बघितले तर 50% या लोककलेची. आज वाढ वाढलेला काय वरती वाटत असेल ना, आम्ही काय त्याच्यासारखा शक्तितुरा सादर नाही करू शकत पण बिघडवू तर नाही शकत. हो आणि पण अप्रतिम बारीक केली आहे. तुम्हाला सर्वांना जो आपला फाटका बाप होता, आपल्यासाठी फाटका संत, आज त्याचा जून मधला 3रा रविवार हा राष्ट्रीय पितृदिन हा साजरा केला जातो. आणि आज आपल्या वडिलांचा दिवस. बुवा बरोबर बोलले की त्यांना कुठला दिवस नाही, वर्षाचे 12 महिन्यात त्यांच्यामुळे आपले दिवस आहेत, मान्य. पण एक कुठला तरी असा एक स्मृतीचा दिवस असा लागतो, तो आहे. काय म्हणतोय 2 शब्द ऐका. दादा अजून जरा येऊन द्या, आउटपुट दिसत नाही व्यवस्थित. आज मी आला बिल्ला माफ मानणार आहे म्हणजे तुझ्याच मुळ पेटते चूल नाही कष्टाला अंतर. तुझ्याच मुळ पेटते चूल नाही कष्टा संत. कसून माती पोसतो नाती माझा फाटका संत. जाणीला बाप जाने पाहिला सुखा हवैशक ओला पोषक आखाडी घामाचा ठोंबा. त्या घामावर उभी जिवंत हिरव्या भाताची लोंब. कधी हे सरतील पांगय फिरतील मनाशी एकच खंत. कधी हे सरतील पांगय फिरतील मनाशी एकच खंत. कसून माती पोसतो नाती माझा फाटका संत. जाणीला बाबा जाने पाहिला देव जाने. तो आपला बाप सगळ्यात श्रीमंत या जगात. अदानीपेक्षा श्रीमंत आपल्यासाठी. अरे टायराच्या वाहना घालून ज्यानं आपल्यासाठी किमान त्यावेळेला पॅरागॉनची स्लीपर दिली, त्याला काय श्रीमंत बाप असेल. आणि त्याची आपण पोरं एसी हॉल मध्ये बसलोय, 200-250 तिकीट काढलेलं आहे आणि तो तिकडा दररोज फोन करून म्हणतोय बाबा बरा आहे ना, कोणाच्या आल्यात नाही घ्यायचं, कोणाच्या गेल्यात जायचं नाही, गाडी घोड्यातनं सांभाळून राहा. तुम्ही सगळीजण त्याच्यासाठी संपत्ती आहे आणि स्वतःला जपायचं. तुम्ही स्वतःला जपायचं, कुणाच्या खरंच आल्यात गेल्यात जायचं नाही. कार्यक्रमाला करत श्रीराम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता शारदा माता, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला आणि थोर प्रबोधन दिलं त्या विचारांचे पायी आदरणीय शाहू
फुले आणि आंबेडकर, मल्हार होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बाळू मामा, माझी आई नवलाई, आई विठ्ठलाई, आई मुंबादेवी, नटेश्वर, रंगदेवता, धनीदेव होळकर सर्वांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, दिग्विजय डेरे कीबोर्डला आहेत, सुरत मालपेकर बेंजोला आहे आणि विशाल करंबळे आमचे आपलं माझ्या गावची टीम सलग 4 कार्यक्रम करते आहे. आणि साऊंडला सालाबादप्रमाणे परंपरेनं राजवता पड्याळ, लव यू आणि माझी शाखा खेड तालुक्यातील पन्हाळजी गावाची जय बजरंगबली नाच मंडळ पन्हाळजी कोटवाडी यांच्यासोबत तुमच्या चरणाची धूळ मस्तकाला कार्यक्रमाला सुरुवात केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम थोडा पळता होणार आहे पण घ्या सांभाळून, त्याच्यातनं आपण फुकट घेऊया, टेन्शन नॉट. आयोजक कोकणी युट्यूबर्स त्यांनी थप्पात मारलेला आहे हाऊसफुलचा, त्यांनी रजिस्ट्रेशनच करून ठेवलंय, कॉपीराईट घेतलेला सगळ्यांनी. युट्यूबर्सचं आयोजन म्हणजे हाऊसफुलच. सुनील डावल साहेब आणि अनिल गराटे माऊली आणि बाकीचे सगळे वांडर्स आहे ना. आय लव्ह यू. मला परत तुम्ही निवडला, थँक्यू सो मच. या ठिकाणी संतोष कढेरे भाऊ आमचे गावावरून आलेले आहेत, रुपेश गोरे माऊली. हा एक माणूस असा आहे ना, आमचा ना त्यांचा मला काही कळतच नाही. वरे नो तुम्ही आलाव खेळत ना, थँक्यू सो मच. शशिकांत माडवे, शाहीर सुशांत गराटे, आमच्या तुऱ्याचा बुलंद आवाज. त्याच्यानंतर समीर बेर्डे आहेत, तेवढ्यातले जयेश आमटे आहेत, सागर पंचाळ आहेत, राजेश शिवे आमचे बंधू आहेत, निखिल गुरव आहेत, माझा दिग्या भोवड आहे, शाहीर संतोष कोल्हापटे, अनिल उजाळ, ग्रंथोपासक संदीपजी सावंत, शाहीर किरण गुरव, राधा वेलवणकर ताई, शाहीर अंकुश गुरव यांची आमची कोचरीतून मंडळी आलेली आहे, शशिकांत मांडवे आणि आमचा घराण्याचा आधारस्तंभ शाहीर तुषार पंधरे, नामवंत मंडळी आले, सर्वांना मानाचा मुजरा. आणि आता राहिलं आमचं सप्तस्वरांचं भाषा, राजेश निकम माऊली. मला काय काय बोलले, विकासजी लांबोरे मध्ये बोलले, एवढं कधी बसलं, पण ठीक आहे, गॉड आहे, गॉड आहे. घरात तसं काय कोणी विचारत नाही मला, हेच कोण ना कोण विचारतो, आपलं बरं वाटतं म्हणून आपला वाऱ्या घ्यायच्या. मोठे मोठ्या गार केला म्हणतात, गंमत मध्ये लांब काय आमचं राजेश बुवा उभं जास्त किंमत मध्ये. बुवा किती जीएसटी लागली तुम्हाला, जास्त किंमत मध्ये किती लागली? 1.25 रुपये की 1.5 रुपये जास्त म्हणतात, जास्त किंमत मध्ये. गावात ना आले ना, वडापाव खाऊन आले. मानाचा मुजरा आमच्या विजय बुवांना मानाचा मुजरा, सगळ्यांना मुजरा झालेला आहे. आणि आता सुरुवात. यांना म्हणतात की शिवरंजनी राग सोडून तुमच्याकडे काय राग आहे? अरे राग मला लय येतो, वेगळा काय येतो? अरे लाल लाल कलरची वांगडी हा येतो, हा एक येतो. अरे मोठे मोठे घाण गेले हिम्मत मध्ये हा एक राग येतो. आणि तू नती तो तारो फोटो पंचाल से, तू नती तो तारो फोटो पंचाल से, तूने फोटो ना दी तो फोटो कॉपी पंचाल से. हा एक राग येतो. अरे किती राग देऊ, सामने आ जाओ, किती राग येतो बघा. याला वाडवडीला आपला लंगोटी लावून त्यानं पैरेपान केलं, संध्याकाळी नाच केला, प्रश्न उत्तर फोडली, साकी बोलला, छंद बोलला, इथपर्यंत ग्रंथ उपासना आल्या आणि सगळं कवन आलं, पद आलं. अरे हा कलगी तुरा हा काय आमचा? अरे शक्तीपुरे ह्या मग बुवाने एकदा यावं, मी जो आला दुसरा मारतो तसाच मारून दाखवावा. बुवानू आम्ही काय लते मंगेशकरचं काय भाषा आहेत काय? अरे जेवढा जमता तेवढा करायचं ना माऊली. मग आता मला व्हायचं, मी कधी शीघ्र कोणी स्वतःला म्हटलेलंच नाही कोण कोण लावतं. आता माझ्याकडे बॅटिंग आहे, तुमच्याकडे बॉलिंग आहे. तुम्ही बॉलिंग करून दाखवा, नाही छक्का मारा तर बघित राहा. मग मला लिहून येतं यार. आणि मी काय म्हणतो, मी लय वाईट गातो काय हो, व्हायचं येतं हो. गाडी मिलियन मध्ये गेली 10-15 मजाक मध्ये. सुरुवात करा हवी. किती उरलं? अरे संपलं रे, संपलं. या काय
ध्यानमूलं सद्गुरुर्मूर्ति पूजामूलं सद्गुरुपदं मन्त्रमूलं सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलं सद्गुरुकृपा गुराकडे गेलो होतो आणि चुकून असं काहीतरी केलं आणि बनला आला माझा स्वतःचाच बनला एवढा चुकून झालेला आला हो आहे ना बरं उगत कशामध्ये कळीत जाता बरं बुवांचा 1857 पासून एकच आला बाई बुवांचा धन आहे म्हणे बुवाने काय म्हणजे किती राग बुवाने मारला असेल उद्या तर आमचं राहुल देशपांडेच्या बाजूला बुवांना बसवा लागणार आहे स्तवन छान गालेला आहे मुंबादेवरती भवानी 1 नंबर गण पण भारी गालेला आहे आपलं स्तवन आज इथं यशस्वी बसलेलं आहे उद्या प्रत्येक जण कॉर्पोरेट मध्ये जाणार इन शर्ट करून एसी मध्ये बसणार कॉम्प्युटर मध्ये डेस्कटॉप वरती इंटरनेटशी जोडून मीटिंग वर्क फ्रॉम होम कुणाचा असेल मार्केटिंग मॅनेजर असेल कोणी इंजिनियर असेल वकील असेल गावासनं आम्ही आलेलो शिमग्याची पालखी खांद्यावर घेऊन गणपतीची आरती केली गुढीला गावात गेला राखणस गावात गेला आणि वाडीच्या पूजन गावाला गेला परंपरा जपणारा दुवा असली आमची पिढी आणि तुमची आमची पाठ राखील ती गावची पांढर तिच्या चरणाची धूळ मस्तक होतो तुम्ही प्रत्येकाने आपले गावदेवीचा गावदेवाचं स्मरण करायचं आहे मी स्तवन गातोय देव काळी चार गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं अरे गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं त्या मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं
गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गाव देवाशी माझं गाव देवाशी माझं कसं सांगू लोकनाथ गाव देवाशी माझं कसं सांगू लोकनाथ गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदासवालीचा अखंड बाबुरंगले घराण्याचा बोलपूर शंकर नारायण गुरव पवन विशाल गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा धन्यवाद. प्रियांशी चेतन मांडवकर राजापूर शाहीर विकास मोरे यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि वेदांत नांदेसाठी आमच्या पदासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद ताईसाहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी शंभूराजू घराण्यातील गोविंद नामदेव यांचे शिष्य कैलासवासी तुकाराम बुवा माळी यांचे शिष्य वस्ता श्री काशीराम बुवा लाखण अरे वा लाखण बुवा आले व लाखण परिवार हे कार्यक्रमाला हजर आहेत. शाहीर मानाचा मुजरा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. गाव माहू तांबेडकरवाडी तालुका मंडणगड यांच्याकडून आमच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कुमार सुरज संदीप रहाटे यांच्याकडून बुवांसाठी तुऱ्याचा सजलाय साज ही फरमाईश गावातला माणूस उल्लेख थँक्यू सो मच. बुवा तुमचा गण भारी आहे. अहो थोडस बोलून दाखवलं इतना तकलीफ यार तुमको होत आहे म्हणजे मी काहीच बोलायचं नाही काय सिंगल वारी करू काय जे वाटलं ते बोललं. बुवा तुम्ही सगळं आला 1857 पासून एकच मारता बुवा आणि तरी पण तुम्ही मला सांगता यार रागात या बुवा तुमचं ना मी घर उन्हात बांधीन सांगून पहिलं आपण कुठं लग्नाला गेलो आणि कुणा त्या भराड्याने कमी गळ काढला ना तर आपलं मग तक्रार करून मला मारतो मग आपण म्हणाला थांब त्याचं उन्हात घर बांधूया आपल्याला लय भारी वाटायचं आणि नंतर कळलं फसवला नाही सगळ्यांनी. हे घ्यायचंय काय तुरेचा सजला साहेब झांज ढोलकी होते बोलकी डुलती सारे जण अरे झांज ढोलकी होते बोलकी डुलती सारे जण साज संगीत बाज रंगीत आलं वरून मन अरे माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचली अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचली अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचली अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचली अष्टगण.
पावसाची म्हणजे पावसासाठी विनवणी केली आहे, चांगला विषय आहे. पण लास्टला बोलले गणपती बाप्पा पाठव पाऊस वारा. आता ह्याच्यात चूक काढली तर मग परत त्यांना त्रास होईल. तुम्ही असं मध्ये मध्ये येत जावा. सांगतो 2 मिनिटं. तर बुवा पाऊस वारा तुम्ही सांगितलं गणपती बाप्पाला पाठवून दे. बुवा वारा ऑलरेडी आहे. आम्ही घेतो काय मग नाकातनं काय घेतो आम्ही? श्वासच घेतो ना. बुवा म्हणतात गणपती बाप्पाला वारा पाठव. आता तुम्ही म्हणता मी चूक काढतो. बुवा मरून दे, मी काय बोलतच नाही. तेव्हा पैसे द्यायचे काय एकच ध्यान आमचं झिमान ध्यान. आणि पुढचं काय बारीक अक्षर जो मला दिसत आहे. बाबल्या बाई यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक. बरं झिमन बुवा ना की मलाच ना. तर बुवा म्हणतात गणपती बाप्पा पाऊस वारा पाठव. पाऊस पाठव, वारा ऑलरेडी आहे. जास्त नको, घरावरची कौलं बिलं जायची, बाकी काय नाही. तर बुवा ही चूक नाही आहे. चुकलं तर आय माय सॉरी बाबा. उगत आता माझं झालंय माराण रे. बोललं तर ह्याला राग येतो. एक तर आमच्या आयोजकांनी दिला टाइम कमी. गवळ्यानो माझा गवळी दादा मला हे असला जगा आठवतं. मला हाच राग येतो. तर माझा गण बुवा बघा गण छान आहे. आदिमाया श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ, शिव श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, ब्रह्मा श्रेष्ठ की माया श्रेष्ठ. हा भेद बुवा काय विषय आणलाय बघा. माझं एक गाणं आहे. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन. घरात आली पोरगी जन्माला आली. नाल्या दिवसाची बाई झाली. 7व्या महिन्यात वडभरणी केली. कुणी पेढा काढला, कुणी बर्फी काढली. डिलिव्हरी झाली. लक्षात आलं पोरगी झाली. फक्त दोघं खुश, आई आणि बाबा. बाकी होय काय ओके ओके अभिनंदन असं करतात. पोरगी झाली, वर्षाची झाली. पायात पैंजन, खड्याचं केला गोकुळ, घराचं झालं गोकुळ. पोरगी गेली शाळेत, बापसाचा काळीस वाघासारखा. पोरगी हळूहळू आली वयात, बापसाच्या काळजात चर्रकन झाला. अरे आई बाहेरचं जग चांगलं नाही ना. आणि मग ती पोरगी तिचं शिसू आंबट काढलं, त्या बापसानं काढलं. आणि मग होतं लग्न. आपलं सोन्यासारखी पोरगी कुणाच्या तरी पदरात अशी दिली जाते. नुसती अशीच नाही, त्या नवऱ्याचं पाय धुवायला लागतात कन्यादान करताना. एवढी श्रीमंती वाडवडाला आमच्या पाठवून दिली ती. काही 5 नाव आहे स्केल. यू नो मिस्टर डेरे, you know actually I am in skill but they have some problems. बोला इंग्लिश बोला बघू जरा. इंग्लिश बोलावा माझ्यावर. मला हा राग येतो. मग आता बोला मग हा राग करून टाका. गावठी माणसा तुम्ही राग कसला म्हणता? या 25 बाऱ्यामध्ये राग येतात म्हणून लागल्या माझ्या. शक्तिपुराच्या इतिहासातल्या सगळ्यात बाऱ्या मुंबईला लागल्या 25. माझ्याकडे आयोजकांकडे बुवा जरा सारे गम करून दाखवा, यमन मारून दाखवा, तरच बारी फिक्स करतो. अहो कुणी काय नाही झालं, तुम्ही फक्त या. मी आलो. नॉनसेन्स. इंग्लिश बोलू जरा इंग्लिश. हे जर रात काढील मी ह्याच्यात. आवे गिव्ह मी ब्लॅक आईज प्लीज. वाजवा लेख तुळस वृंदावन. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन. लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. कलकीवात समयीची तुरा धूप आरतीचा. विजय बुवा लक्ष द्या. कलकीवात समयीची तुरा धूप आरतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा.
धावा गणमालक या धरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा एक कडवा एक मुखडा एक अंतरा बुवा त्याच्या पुढे अजून आहे कलगी काकडी हिरवी गार तुराची बोड रुबाबदार झाली सेवा मानून गोड हेच भक्तीच या सार कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा कलगिवात समयीची दूर धूप आरतीचा कलगिवात समयीची दूर धूप आरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा 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 या ठिकाणी शाहीर आपण म्हणतो की आदिमाया श्रेष्ठ तो ब्रह्माश्रेष्ठ आत्माश्रेष्ठ या ठिकाणी मी दोघांची म्हणजे या दोघांशिवाय आत्मा म्हणजे काय आतला आत्माराम आपण ज्याला सोल म्हणतो आणि ही बॉडी ही शरीर ही माया ही शक्ती आता जर आत्माराम सोडून गेला तुरेवाला सोडून गेला शक्तीला विचारतोय कोण आणि ह्या आत्मारामच्या भोवती ही जर शक्ती हे शरीर जर सोडून गेलं तर ते आत्म्याला विचारतोय कोण म्हणून हा वाद मी इथं सोडवलेला आहे त्याच्यानंतर बुवांची आली गवळण बुवा म्हणतात बरोबर हाय काळा पण म्हणतात दिलवाला यू आर राईट यू आर करेक्ट नाव यू आर नॉट नॉन सेन्स नाव यू आर करेक्ट बरोबर ओळखला तुम्ही मी असाच आहे जशी माझी आधी माहिती आहे तसा मी मागण्या जातो तरच म्हणतो अरे लाल लाल कलरची वांगडी एवढा प्रेमळ तुरेवाला कधी बघितला होता अरे लय गुणाचा आहे पण तुझ्यावर माझं प्रेम आहे पण बाजूवाले आहेत ना काय काय माझी दुसरी आहेत जे सिनियर आहेत राधा ती पण माझीच आहे पण एक मंदा नावाची जी आहे गवळण ना ती गडबड करते बुवा एक साथ नमस्ते मला सगळं समजते बुवांचं घर बांधूया उन्हात मला म्हणतात लांब काय राजाजी बुवा खडा की जास्त किंमत मध्ये अरे बैल काय आणलाय काय जास्त किमतीचा काय गाय त्याला आले जास्त किमतीची या बाजार वाटतो बैलांचा बुवा अगं ये म्हणत काळी 5 आय वॉन्ट ब्लॅक 5 आला फरक आला खूप सरस थँक्यू सो मच ए बक्षीस नंतर एकत्र तुझं नाव काय एक नंबर कॉन्फिडन्स बघा अगं ये मंदा बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं नाही थाट करून मथुरेच्या बाजारला चाललेले आहे पण मी नमा नका ना वया नको तुमच्या पाया माझ्या जो अंगात भरतं आणि माझ्या नंतर अहो घरात बसून लगेच मग कमेंट या शक्तीचा वाटोळ केलाय यायला 4 वर्षात 4 प्रश्न फोडले 4 वर्षात 8 प्रश्न फोडले तर नाही कोण म्हणीत त्या बायकांचा बाजार बंद केला तर पण म्हणत नाही अरे हाऊसफुल बोर्ड काय माझ्यामुळे एकट्यामुळे आमच्या बुवांमुळे पण आहे ह्या पण म्हणत नाही आज कलगी तुझ्याकडे परत प्रेक्षकाला ह्या पण म्हणत नाही नको नको बुवा मला काय तर बोलायचं नाही प्लीज प्लीज राजूभाई माझ्या जीवाचा शक्तीवाला आज त्यांच्या समोर
पोरेनो हे ऐका तर हो. किती मिनिटं आहेत माझ्याकडं सोपली हा किती मिनिटं आहेत? घड्याळ सगळी बंद करून ठेवा. बोना सांगायचा नाही. बरं नमान सगळ्यांनी केला ना भाऊ. आमचं घराटे भाऊ पण आले त्याने पण केला नाही. राजेश भाऊनी पण केला नाही. एकदा शपथ द्यावा शपथ आई शपथ केला. आमचं ऋषी भावानी केलं. आमचं झिमन भावानी केलं. आमच्या संजय जोशी भावानी केला. आमच्या सचिन धुमक भावानी केला. प्रॉब्लेम से मेरे को आहे. याला काय अर्थ आहे यार? तुमच्यातच आहे मी यार. मी हे पण सगळं बघतो ना यार. गणबिण बघा ना माझे परमार्थाचे आहेत. आत्मारामाचे गण आहेत. मी अभ्यास करतो व्हायचा व्हायचा. हे पण बघा ना यार. एकाच गोष्टीवर काय तुम्ही असं पोट ठेवून राहता? गोवा एक शांत मस्ते तिवरे मेडेगावचे सदाशिव गोरिले माऊली यांचे नातू सोहम संदेश गोरिले आता आले होते. 211 रुपये. प्रशांत जोगळे 100 रुपये गणासाठी. थँक्यू सो मच. साई रत्न भजन मंडळ वडाळा यांच्याकडून ढोलकीपटू सिद्धार्थ बारगोडे यांच्यासाठी 200 रुपये. यांना देऊ नका ते पैसे मला देऊ. अभिजित चौगले 201 रुपये. बुवा नमन झालं पाहिजे. मी काय नमन करणार नाही बुवा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शंभवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवारी 27 तारखेला आहे. ह्या शनिवारी आहे. आमचं बुवान सोबतच आहे. कृपया यावं सगळ्यांनी. आगय मंदा आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचं उडायचं नाही. अरे किती मिरवल्या शकण्यात आणि तुला पाया पडायचं हाय. अरे किती मिरवल्या शकण्यात आणि तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. मूळ प्रकृती सांगे सत्व तत्वाचा वाद. तत्वाचा वाद. तत्वाचा वाद. केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद. करता काय त्याचा नाद. करता काय त्याचा नाद. मिटवून भांड लपवून तोंड पोरी तू दडायचं ना. मिटवून भांड लपवून तोंड पोरी तू दडायचं ना. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. जरा पुढं करू दे. या ठिकाणी बोवांची गवळण आहे. बोवा मी जे बोललो तुम्ही बोलत ना कमराच्या खालचा नाही कमराच्या वरचा नाही. आज तुम्ही बरोबर बोंबिवला राहिलं. बरोबर बोंबिवर आलो तुम्ही. खूप छान गवळण मला फार आवडली. पण माझ्याकडे ती लेखी नव्हती म्हणून मला हे बोलावं लागले. बोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का? थँक्यू. आपले दोस्त सुंदर आहे. या असं टोपीत ठेवू नका. लोक म्हणतात करणी करून येतात. काय शब्द दुसरा माझा ठेवतो ना तो इन द टोपी पुडी पुडी. नाही सॉरी नाही. थँक्यू प्रेमासाठी थँक्यू. तर गोवा संत एकनाथ महाराजांचे शिष्य संत गावबा अथवा गावबा महाराज याने सूर्यनारायणाची भक्ती करताना हातात बांगड्या आणि पिवळी साडी चोळी नेसून स्त्री रूप धारण केलं होतं. त्याने संपूर्ण तन्मयतेने व भक्तिभावाने स्वतःला स्त्री मानून सूर्यदेवाशी विवाह केला होता अशी आख्यायिका आहे. गोवा उत्तर आहे. उत्तर देतोय मी. गावबा महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्ही म्हणताय ना ते प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचंच ग्रंथ आहे. तर यांच्या गावबा महाराज नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. आपण त्याला ग्रंथ म्हणू. ते देखील उपलब्ध आहे. आता कसं मानायचं की नाही मानायचं तुम्ही बघा. माझा प्रश्न तोच आहे
की जो नांगरी बळीराजा आहे, आपला शेतकरी आहे, तो शेतावर जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेभोवती आकडी गोळती असेल तोपर्यंत त्याच्या कुठल्याच गोष्टीवरती अरिष्ट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. एक शेवटचं पद घेतो, एका अंतऱ्याचं, एका मुखड्याचं. परोन एक लक्षात घ्या, थोडस बसा, 2 मिनिटात वारी संपवतो. आपण म्हणतो की हे जग असं चाललंय तसं चाललंय, पण एक सिरियस मॅटर काय झालंय सांगू? घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलं, प्रचंड वाढलं. आपल्या 80 वर्षाचं असलं काय नव्हतं. आपल्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला, कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला, कधी अॅनिव्हर्सरीचा केक नाही कापला, एकमेकावर फक्त चिडत, म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो. पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं, पोटात या घ्यायला लागलं, म्हातारीचं कालवा होते. रात्रीची कुठं बाम काय लावील, गरम पाणी काय शेकील, लगेच पोरीला फोन करेल, काय बापूस काय असाच करतो बाई, जरा बघ नाही, डॉक्टरकडे ये ना. केअरिंग, काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला, त्याला आपण सोडून गेलं पाहिजे. किती श्रीमंत आहे ना. आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये. प्रॉब्लेम काय माहितीये? इगो आला आपल्यामध्ये. आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन, आय एम ऑल्सो अर्निंग वुमन. मी कमवते, मी खाते, मला काय गरज आहे याची. हा जो विचार आला ना, हा इगो आला म्हणजे, आणि त्याच्यामुळे आलं. पण बायानो जेव्हा पाय दुखायचं सुरू होतील, डायबिटीस सुरू होईल, कमरकडनं या घेतील, बीपीचं होईल काय न बायनो, तेव्हा समजेल येडा वाकडा माझा होता, पण माझाच होता. कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला येईल, जसं वय जाईल ना खांद्यात सटकून जाईल. आपलं ते आपलं आहे, जपाते. एक शेवटचं गाणं म्हणतोय बुवा, मला हा राग येतो, मला हा राग येतो. जय घोष ठिकाणी पालखी सजली मंदिरावानी, जय घोष ठिकाणी पालखी सजली मंदिरावानी, ढोलावरची काठी गाते माझ्या गाव देवाची गाडी. ही चाल आहे, माझीच चाल आहे. काय म्हणतोय? नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सरते शेवटचा धार. नका समजू ओझे भार, सरते शेवटचा धार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. माझी 45 मिनिटाची बारी संपवतोय. गोड मारून घ्या. आज जरा पाळायचं होतं, कारण मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात शॉर्टकट बारी होती 45 मिनिटातली. थँक्यू सो मच. आय लव्ह यू.